कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आहे ना, मी एक्सरसाइज वगैरे केली. आता पोहे बनवते. अरे शेंगदाणे जळून गेले माझे. पोहे बनवतीये. मला असे आवडतात जास्त जळलेले, पण ते जरा जास्तच जळले आज. मॉर्निंगला पसारा होऊन जातो खूप घरामध्ये, कारण टिफिन वगैरे द्यायचा असतो ना. काय बाळा, बोला. काय काय करायचं, घेऊ तुला? थांब घेती. तो रेडी झालाय माझा नाश्ता. हळूहळू दुधाची चाय सोडून काळ्या चायवर आले. आता हळूहळू ही सोडून ग्रीन टीवर. असं डाएट सुरू करायचे मला. कोणाला सांगू नका, तुम्हाला सांगते. आवळू काय करते ग? अरे यार, तू काय ग, कुठून घेतली साखर? हट नाटके. किती अवतार करून ठेवला? आता कुठे पळती? काय पीठ मळत होती मी, तिला पुरी खायची म्हटलं, आता पुरी बनवू. तर तिने किती अवतार करून घेतला बघितलं ना. सगळं पीठ पीठ पीठ. आताच मी तिचे चेंज केले होते कपडे. काय तुझं? इकडे चा. आता सगळीकडे नको ना असं उभं का, ते पीठ सगळीकडे पाडत नको फिरू. कुठे चालली? हट पागल पोरगी. हट पागल. तू पागल आहे. तू पागल. तू हट, खाली नको सांडवू. मॅडम साठी आता पुरी पण बनवायची मला. तिला पुरी खूप आवडते. तुला पुरी खूप आवडते ना. थोडेसे परोठे आणि थोडी पुरी बनवते. नको अवनी. अच्छा दिख रहा है पर अच्छा सही मन रहा है। हा कॅमेरामॅन आमचा. किधर भाग रही अभी? अच्छी तो दिख रही है, मस्त दिख रही है. टिप दिखा दे रे. अरे शर्मा गई. ऑलमोस्ट झालं सर्व. मॅडमचं झोपायचा टाइम झाला. आता तिला नंतर चालेल. मस्त अशी बनवली, अशी पुरी बनली आहे. छान बनली, टेस्टी लागतात. मला पण आवडतात. तुम्ही बनवून ट्राय करून बघा. छान. मला एकदा म्हणजे माझ्या सासूबाईंनी मम्मींनी बनवून चालल्या होत्या, तेव्हापासून मला खूप आवडतं. आणि अवनीला ह्या पुऱ्या आवडतात म्हणून तुझ्यासाठी पुऱ्या बनवत असते. चटणी टाकतात त्या, मग त्या ना येऊन जातील. आता गरम आहे ना, एक देते तिला खायला. अवतार केला घडी आवरायला, पण चिडचिड पण येते. दर हे घे, हे बघ हे बघ, खाऊन बघ कसे लागतं. तोंडात आहे का? मस्त आहे, टेस्टी आहे. येस. ए अवनुधर, इकडे बघ माझ्याकडे. इकडे तर बघ. अवनी यम्मी आहे. ए बर्फचं पाणी घेतलं त्याच्यात. मला तोंड बुडवायचं आहे मस्त मस्त. याच्यात ना खरंच तोंड बुडवल्यानंतर आहे ना छान वाटतं. टाईट होती थोडी स्किन. मी थंडीमुळे बंद केलं होतं. अगोदर खूप बुडवायचे. मामा थंड आहे? किती थंड आहे? लय मोठं थंड आहे. हा हा हा, सर. याने खरंच चेहरा ना थोडा टाईट वाटतो नाही का, चांगला. अगोदर मी डेली करायची, मला थंडीमुळे बंद. ये देखो मैंने. काय मामा ते बर्फ. किती वरडती, हाडू ना. 10 टाइम करायचे आता हे मला.
त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावून मग आंघोळ मध्ये नाही प्लीज प्लीज दे ना याच्यात बुडव. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मस्त मी चाय वगैरे बनवून पिते. ते आईसमध्ये बुडवलं ना फेस तर पूर्ण असं थंड थंड पडलाय. छान वाटतं पण टाईट टाईट. आणि मी थोडंसं आता खूप दिवसानंतर आज बुडवलं ना तर किती 5 टाईम बुडवलं, जास्त नाही वेळ मला थांबवता आलं त्याच्यामध्ये. तर एवढं काय वाटत नाही. तर 10 टाईम बुडवलं आणि थोडंसं एकदम 4 म्हणजे ते कॅरेट आहे ना 4 घेतले ना मी, आज 3च घेतले. 4 घेतल्याच्या नंतर एकदम थंड थंड वाटतं. आणि मग बुडवल्याच्या नंतर जर असं बघितलं पूर्ण असं रेड रेड फेस होऊन जातो आणि खूप छान वाटतं. काय अवनी आता चला मी चाय बनवून पिती. आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट टाइम. काय करते तू? काय काय करते? का बरं नाही? सर्दी होईल ग. बाय कर, चल बाय कर. बाय कर मग देते तुला. बाय कर. भेटू उद्या. बोल आय लव्ह यू.